Okay, write down tangent to an ellipse. Tangent to an ellipse. ओके, लक्ष द्या. सर लक्ष द्या. व्हॉट इज इक्वेशन ऑफ इलिप्स सांगा. काय इक्वेशन? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. राईट. सो आपण एक पॉईंट पी कन्सिडर करतोय. या पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? लेट्स से x1, y1 अँड वी आर ड्रॉइंग टँजंट ॲट अ पॉईंट. हे बघा, इथे पण दोन केसेस तुम्हाला आठवत असेल, पॅराबोलासाठी आपण दोन डायग्राम्स ड्रॉ केल्या होत्या टँजंटच्या रिलेटेड. एक होतं टँजंट ॲट दी गिवन पॉईंट, आठवत आहे का नाही? हे बघा, असे दोन फिगर आपण ड्रॉ केलेले आहेत. हा जर तुमचा पॅराबोला आहे, इथे एक टँजंट ड्रॉ होईल, दिस इज टँजंट ॲट पॉईंट. आणि सेकंड काय होतं? टँजंट फ्रॉम दी गिवन पॉईंट. म्हणजे एखादा जर पॉईंट तुम्ही आउटसाईडला कन्सिडर केला तर इथून तुम्ही किती टँजंट्स ड्रॉ करू शकतात? दोन. सेम केस आपण इलिप्ससाठी डिस्कस करणार आहोत. सो ही जी फर्स्ट केस आहे, दिस इज व्हॉट? टँजंट ॲट दी गिवन पॉईंट. टँजंट ॲट दी गिवन पॉईंट पी. याचे कोऑर्डिनेट्स काय अज्यूम केलेत? x1, y1. क्लिअर आहे का? हे दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? हां, दोघांच्या मेथड्स डिफरंट आहेत. टँजंट ॲट दी पॉईंट, टँजंट फ्रॉम दी गिवन पॉईंट. हां, एक्झाम्पल पण डिफरंट आहे. सो सांगा बरं, पॅराबोलाचं इक्वेशन आपण जे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax होतं, काय लिहिलं होतं? याचं जर तुम्ही टँजंट ड्रॉ केली, याला जर टँजंट ड्रॉ केली ॲट x1, y1, काय होतं इक्वेशन? काय होतं इक्वेशन? इक्वेशन ऑफ टँजंट. हा राईट, वाय इंटू, या वाय स्क्वेअरला आपण स्प्लिट केलं होतं, वाय इंटू y1 इज इक्वल टू 2a इन ब्रॅकेट x प्लस x1. हे काय होतं? इक्वेशन ऑफ टँजंट टू दी पॅराबोला. See here, equation of an ellipse. Equation of an ellipse, whether it is horizontal ellipse or vertical ellipse, equation same आहे. Based on a and b आपण डिफरन्शिएट करतो इलिप्सला. सो इक्वेशन ऑफ इलिप्स काय? एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो इक्वेशन ऑफ टँजंट टू दी इलिप्स, इक्वेशन ऑफ टँजंट एक्स स्क्वेअरला काय लिहिणार? x(x1) अपॉन ए स्क्वेअर. वाय स्क्वेअरला काय लिहिणार? y(y1) अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. सेम लॉजिक इथे पण आहे. लिहा चला, डायग्राम ड्रॉ करा. दिस इज टँजंट ॲट दी गिवन पॉईंट. इक्वेशन ऑफ इलिप्स काय? एक्स स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. तुम्ही जर टँजंट ड्रॉ केली ॲट x1, y1, याला फक्त स्प्लिट करायचं. एक्स स्क्वेअरला लिहिलं x(x1), वाय स्क्वेअरला लिहिलं y(y1). अदर पार्ट विल रिमेन सेम. एका पॉईंटला एकच टँजंट ड्रॉ होईल. पण जर पॉईंट आउटसाईड असेल तर किती टँजंट ड्रॉ होतील? 2.
झाले का लिहून? मला एक सांगा, जे लिहित आहेत म्हणजे ज्यांचे लिहून झाले, याला काय म्हणतो आपण? मेजर ॲक्सिस. आणि हा पार्ट काय असणार आहे? मायनर ॲक्सिस. सो हा जो इलिप्स आहे, हा सर्कल कधी बनेल? इक्वल असतील. हां, हे जर दोन्ही इक्वल झाले किंवा हे जर एक्सटेंड केलं किंवा हे कॉम्प्रेस करा, तर तुमचा इलिप्स काय बनून जाईल? सर्कल. ठीक आहे, ओके. झालं का लिहून? झालं का? ओके. नेक्स्ट पुढे टॉपिक टाका. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. राईट डाऊन. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड condition of tangency. Condition of tangency. Point of contact and condition of tangency. सो या टॉपिकमध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहोत? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय इथे? पी. या पीचे कोऑर्डिनेट्स. हां, सेम लॉजिक आहे जे आपण सर्कलसाठी यूज केलं, जे पॅराबोलासाठी यूज केलं, सेम आपण इलिप्ससाठी अप्लाय करणार आहोत. आणि नेक्स्ट आपण काय फाइंड आउट करणार आहोत? कंडिशन ऑफ टँजन्सी. याचा मिनिंग काय होता? कंडिशन ऑफ टँजन्सीचा मिनिंग काय झाला? एखाद्या लाईनचं जर इक्वेशन दिलं असेल, वेदर दॅट लाईन इज टँजंट टू द इलिप्स ऑर नॉट, हे आपण कसं आयडेंटिफाय करणार? हां, सो असे 2 पॉईंट्स आपण इथे डिस्कस करणार आहोत. काय काय मेथड होती याची आठवते कोणाला? काय 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 करतो आपण? काय होती फर्स्ट स्टेप? काय होती सांगा? ही टँजंट आहे. टँजंटचं इक्वेशन आपण अज्युम करतो. काय अज्युम करतो? राईट, y इज इक्वल टू mx प्लस सी. लिहिता का सोबत? डायग्राम ड्रॉ करा. तेच डेरिवेशन सेम रिपीट होणार आहे. हां, सो फास्ट होऊन जाईल ते. डायग्राम ड्रॉ करा एक. राईट, 2 पॉईंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. एक झालं या पॉईंट पीचे, म्हणजे x1 ची व्हॅल्यू किती असेल, y1 ची व्हॅल्यू किती असेल, दॅट विल बी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि सेकंड असणार आहे कंडिशन ऑफ टँजन्सी, म्हणजे एखादी जर लाईन असेल, वेदर इट इज टँजंट ऑर नॉट, हे जर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर त्याची कंडिशन काय असेल. सो इलिप्स कन्सिडर केलं आहे, त्याचं इक्वेशन हे आहे x²/a². दिस इज दी इलिप्स हॅव्हिंग सेंटर ॲट ओरिजिन. त्याच्यासाठी आपण हे सगळं डिराईव्ह करतोय. Write down, let equation of tangent be, write down, let equation of tangent to an ellipse y is equal to mx plus c. Y is equal to mx plus c. M is what? Slope of line. What is c? Y intercept. सो याला आपण ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत. सो व्हॉट विल बी इक्वेशन? mx मायनस y प्लस c इज इक्वल टू 0. लिहा, mx मायनस y प्लस c इज इक्वल टू 0. कसलं इक्वेशन आहे? टँजंटचं. ही जी टँजंट ड्रॉ केली, दिस इज y इज इक्वल टू mx प्लस c. नेक्स्ट, वी नो इक्वेशन ऑफ टँजंट टू an ellipse is given by बरोबर ना करू, लिहा सोबत. काय बनणार आहे इक्वेशन? काय असतं? x(x1) अपॉन a² प्लस y(y1) अपॉन b² इज इक्वल टू 1.
याला पण आपल्याला या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. पहिले एक्स ची टर्म, वाय ची टर्म कॉन्स्टंट, राईट. सो हा एक्स आहे, कॅन वी राईट दिस ॲज एक्स अपॉन, किंवा काही गरज नाही लिहायची, डायरेक्ट आपण लिहू शकतो. ठीक आहे, याला फक्त ब्रॅकेटमध्ये टाकूयात. x1 अपॉन ए स्क्वेअर इंटू काय झालं एक्स, प्लस y1 अपॉन बी स्क्वेअर इंटू काय झालं वाय. हा प्लस वन आहे, इकडे येऊन काय होणार -1 इज इक्वल टू 0. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 रिप्रेझेंट सेम लाईन, एकच लाईन रिप्रेझेंट करते. ती लाईन काय, टँजंट. मग हे जर दोन इक्वेशन सेम असतील तर यांचा एक्सचा कोइफिशियंट, वायचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट हे प्रपोर्शनेटमध्ये असतील. राईट डाऊन. इक्वेशन 1 अँड 2 रिप्रेझेंट्स सेम लाईन. इक्वेशन 1 अँड 2 रिप्रेझेंट्स equation 1 and 2 represent same line. Therefore काय इथे x चा कोइफिशियंट किती आहे, काय x चा कोइफिशियंट m डिवाइडेड बाय इथे x चा कोइफिशियंट किती आहे x1 अपॉन a स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ y -1. व्हॉट इज कोइफिशियंट ऑफ y y1 upon b square is equal to what is constant term c. What is constant term here -1. If 1 and 2 represent same line, हे तिन्ही coefficients काय असणार, that will be in proportionate. काय पुढची स्टेप सांगा. हां, फर्स्ट आणि थर्ड रेशो घ्यायचा, इथून काय कॅल्क्युलेट होणार x1. सेकंड आणि थर्ड रेशो घ्यायचा, इथून काय कॅल्क्युलेट होणार y1. म्हणजे तुम्हाला काय भेटला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा आपला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना, x1 y1, राईट. सर कम्पेअर करा फर्स्ट आणि थर्ड रेशो. राईट डाऊन m अपॉन x1 अपॉन a स्क्वेअर इट इज इक्वल टू वॉट -c लिहू शकतो ना, c अपॉन -1 ला काय लिहिलंय -c. इथून काय कॅल्क्युलेट करायचं सांगा, x1 कॅल्क्युलेट करायचंय. जमेल का x1 कॅल्क्युलेट करायला, करा बरं सांगा. कॅल्क्युलेट x1 इज इक्वल टू काय बनणार हे सांगायचंय. x1 इज इक्वल टू हा a स्क्वेअर वरती न्या, काय होणार a स्क्वेअर इंटू m अपॉन x1 इज इक्वल टू -c. हे फक्त एक्सचेंज करून टाका. सो देअरफॉर a स्क्वेअर इंटू m अपॉन -c विल बी इक्वल टू वॉट x1. करेक्ट आहे का. हा a स्क्वेअर न्यूमरेटरला गेला, a स्क्वेअर m अपॉन x1 इज इक्वल टू किती झालं -c. हे इंटरचेंज करा, हा -c इकडे आणला, x1 इकडे आणला. नेक्स्ट सेकंड आणि थर्ड रेशो कम्पेअर करा. सो -1 अपॉन y1 अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू वॉट -c. मायनस मायनस काय होणार आहे कॅन्सल, राईट. हे मायनस गेलं. सो इथून काय भेटणार आहे b स्क्वेअर अपॉन y1 इज इक्वल टू c. So b square upon c will be equal to what y1. So this is your point of contact. Therefore point of contact is x1. What is x1? Minus a square m upon c. Minus a square, right? x1 minus a square by a square m by c. And what is y1? b square by c.
point of contact. Next, how you calculate condition of tangency सांगा. कंडिशन ऑफ टँजन्सी कशी कॅल्क्युलेट करणार? काय करतो आपण, काय स्टेप आहे? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या व्हॅल्यू टँजंटच्या x(x1/a2) मध्ये इक्वेट कर. हां, इक्वेशन ऑफ इलिप्समध्ये टाकणार. हे बघा, हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे x1, y1 हा कशावर आहे? इलिप्सवर. सो कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉइंट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ इलिप्स. हा जो पॉईंट पी आहे x1, y1 हा कशावर आहे? इलिप्सवर दिसतोय. जिथे आपण टँजंट ड्रॉ केली हा पॉईंट पी कुठे? इलिप्सवर. सो याचे जे कोऑर्डिनेट्स आहे आपण इथे पुट करू शकतो. यू विल गेट कंडिशन ऑफ टँजन्सी. हां, राईट डाऊन. पॉईंट पी लाईज ऑन point P lies on ellipse what is the equation of ellipse? x square upon a square plus y square upon b square is equal to 1. Therefore x1 square upon a square plus y1 square upon b square will be equal to 1. पॉईंट पी चे जे कोऑर्डिनेट्स आहे x1, y1 ते आपण इथे पुट करतो. x च्या जागी x1 लिहिलं, y च्या जागी y1 लिहिलं. आता x1 माहिती, व्हॉट इज x1? मायनस a स्क्वेअर m अपॉन c ही व्हॅल्यू इथे टाकायची. सो हे काय बनणार? मायनस काय ते? मायनस a स्क्वेअर m अपॉन c. याचं काय होणार? स्क्वेअर डिवायडेड बाय काय होणार? a स्क्वेअर. राईट, x1 ची व्हॅल्यू टाकली, x1 चा स्क्वेअर केलेला आहे, x1 चा स्क्वेअर. y1 ची व्हॅल्यू टाका, व्हॉट इज y1? b स्क्वेअर अपॉन c. याचं काय होणार? स्क्वेअर डिवायडेड बाय b स्क्वेअर इज इक्वल टू 1. इथून तुम्ही काय कॅल्क्युलेट करतात? c कॅल्क्युलेट करायचं आहे. रिवाइज करा तर ते आठवेल. तुम्ही कधी बघितलेलं असेल तर आठवेल, असं नाही तर काहीच आठवणार नाही काय चाललंय, फक्त लिहित राहणार. इथून तुम्हाला c इज इक्वल टू काहीतरी फाइंड आउट करायचंय. राईट, लक्ष द्या. आता नंतर लिहा. एवढं पार्ट तुम्ही लिहिलंय, याचं स्क्वेअर करायचंय म्हणजे प्रत्येक टर्मचे काय होणार? स्क्वेअर होणार. आणि इथे जरी निगेटिव्ह असलं बट स्क्वेअर ऑफ एनी नंबर काय असणार? नेहमी पॉझिटिव्ह. ए स्क्वेअर याचा स्क्वेअर किती होणार? a टू दी पॉवर 4 m स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर प्लस b टू दी पॉवर 4 c स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. लिया जरा. काय कॅन्सल होणार बघा? a स्क्वेअर आणि इथे 4 आहे म्हणजे इथे काय होणार? 2 a स्क्वेअर उरेल. हा b स्क्वेअर याच्याशी कॅन्सल होणार म्हणजे काय होणार? इथे b स्क्वेअर. रिमेनिंग टर्म लिहून घेऊयात एकदा. काय उरलंय? काय उरलंय? a स्क्वेअर m स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर प्लस इकडे काय उरलंय? b स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर इज इक्वल टू 1. दोघांचे डिनॉमिनेटर काय? सेम. न्यूमरेटर तुम्ही ऍड सबट्रॅक्ट करू शकता. सो काय बनणार? a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर अपॉन c स्क्वेअर इज इक्वल टू 1. हा c स्क्वेअर इकडे चालला जाईल. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ c? प्लस मायनस अंडर रूट a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. दिस इज कंडिशन ऑफ टँजन्सी. Condition of tangency.
सो हे दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि राईट. डेरिव्हेशन कोणी काही विचारणार नाही कसं आलं, माहिती पाहिजे फक्त. सर क्वेश्चन झालं का लिहून? क्वेश्चन लिहा. हे झालंय का? हां, आणखी एक पॉईंट डिस्कस झालं. लिहिलं का सगळ्यांनी? का लिहित आहे अजून? तो अजून मागचं लिहितोच आहे अजून. म्हणून सांगितलं ना सोबत लिहा. सर एक एक्झाम्पल घे, नंतर बघू वाटलंस. राईट डाऊन. फाइंड इक्वेशन ऑफ इलिप्स. एक्झाम्पल लिहा. फाइंड इक्वेशन ऑफ tangent to an ellipse x square by 8 plus y square by 6 is equal to 1 at 2 comma minus 3 at 2 comma minus 3. राईट. काय यूज करणार? हे इक्वेशन यूज करायचे. टँजंट कुठे ड्रॉ केली आहे? 2, -3 वर. राईट. म्हणजे हा पॉईंट काय झाला तुमचा? x1, y1. सो या टँजंटला या इलिप्सला तुम्ही टँजंट ड्रॉ केली, त्याचं इक्वेशन काय बनणार? x(x1/8 प्लस y(y1/6) इज इक्वल टू 1. x1 y1 टाकायचे फक्त. आणि त्याला या फॉर्ममध्ये आणायचं आहे. एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. नुसतं टाकू नका व्हॅल्यूज. x1 किती आहे? 2. y1 किती आहे? -3. हे सिम्प्लिफाय करा. ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये टाकायचे ते इक्वेशन. काय भेटलं? x/4 y/2 इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लाय करा. सांगा आणि इक्वेशन काय बनणार? काय होणार आहे? क्रॉस मल्टिप्लाय जर तुम्ही केलं तर काय बनणार? 2x - 4y/8 इज इक्वल टू 1. सो इक्वेशन आलं 2x - 4y इज इक्वल टू 8. म्हणजे काय इक्वेशन येणार? x - 2y - 4 इज इक्वल टू 0. हां, 2 ने डिवाइड करा थ्रू आउट. काय बनणार आहे? x - 2y इकडे 4 येणार. 4 इकडे शिफ्ट करा. इक्वेशन ऑफ टँजंट काय आले का? सगळे नोटेशन्स वगैरे काय आले? काय x1 y1 काय c आहे? हां, इक्वेशन कसं लिहायचे? आता ही टँजंट आपण ॲट दी पॉईंटसाठी सॉल्व केले. बट टँजंट आपण फ्रॉम दी पॉईंट किती टँजंट्स ड्रॉ करू शकतात? 2. नोट म्हणून लिहून घ्या. राईट डाऊन नोट.
tangent from the given point, tangent from the given point. एखादा पॉइंट बी आहे आउटसाइड दी इलिप्स, लेट से x1, y1, किती टँजंट्स ड्रॉ होतील? 2. From the given point you can draw 2 tangents. आपला टॉपिक आहे, आपल्याला या टँजंटचं इक्वेशन लिहायचं आहे, राईट. सो या टँजंटचा तुम्हाला एक पॉईंट माहिती, या दोन्ही जे टँजंट आहे या दोन्ही टँजंटवरचा एक पॉईंट तुम्हाला माहिती, तो पॉईंट काय x1, y1. सो समहाउ इफ यू कॅन कॅल्क्युलेट स्लोप ऑफ दिस टँजंट. जर तुम्हाला या टँजंटचे स्लोप माहिती झाले, काय यूज करणार तुम्ही? स्लोप पॉईंट फॉर्म टू राईट दी इक्वेशन ऑफ दिस टँजंट. हे क्लिअर आहे का? या टँजंटचा तुम्हाला एक पॉईंट माहिती. हा पॉईंट का माहिती आहे? कारण टँजंट जिथून ड्रॉ केलं आहे तो पॉईंट तर माहिती तुम्हाला. सो तुमचं टास्क काय आहे की तुम्हाला टँजंट 1 आणि टँजंट 2 यांचे काय कॅल्क्युलेट करायचे? स्लोप. आणि तुम्ही काय यूज करणार? स्लोप पॉईंट फॉर्म. राईट. सो याला मेथड काय यूज करणार तुम्ही? हे बघा, y इज इक्वल टू mx प्लस सी. हे जर तुम्ही लाईनचं इक्वेशन कन्सिडर केलं, ही लाईन टँजंट कधी असणार आहे? जेव्हा या c ची व्हॅल्यू काय असणार? √a² m² प्लस काय झालेलं? y ही लाईन टँजंट कधी असणार आहे? जेव्हा या c ची व्हॅल्यू किती असणार? √a² प्लस a² m² प्लस b². सो y इज इक्वल टू mx प्लस √a² m² प्लस b². कळते का? हे बघा, लक्ष द्या. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल. सेम जे लॉजिक आपण पॅराबोलाला यूज केलं तिथे पण तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतं. जर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याचे किती रूट्स बनतील? 2. म्हणजे तुम्हाला किती एमच्या व्हॅल्यूज भेटतील? 2. एक याच्यासाठी यूज करायचं, एक सेकंड लाईनसाठी यूज करा. सेम लॉजिक इथे पण आहे. आता याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं बनवणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. बट त्याच्या पहिले ही टर्म आपण इकडे शिफ्ट करू. ही इकडे प्लस आहे, इकडे येऊन काय होणार? मायनस. इज इक्वल टू mx मायनस y. नाउ स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. याचा जर स्क्वेअर केला, जरी हे निगेटिव्ह असेल ती पॉझिटिव्ह टर्म बनेल, हे स्क्वेअर रूट निघून जाईल. काय बनणार? a² m² प्लस b² इज इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. काय बनणार? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरने a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय बनणार? m² x². हा झाला a². मायनस 2ab ची टर्म लिहायची, -2. करेक्ट आहे का? प्लस y². हे क्लिअर आहे का? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय झालं? इन टर्म्स ऑफ m. कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं? हे बघा, इथे m² च्या टर्म आहे, या आपण क्लब करू. सो m² च्या टर्म काय बनतील? m² इन ब्रॅकेट काय येणार सांगा बरं? a². ही टर्म इकडे शिफ्ट करा, -x². आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा बेसिक फॉर्म काय आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0.
हे मला इन टर्म्स ऑफ एम लिहायचं असेल तर मला ए एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. म्हणून मी एम स्क्वेअरची टर्म लिहिली. एम स्क्वेअर इन ब्रॅकेट काय बनलं आहे, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एम इन ब्रॅकेट काय येणार सांगा. ही टर्म फक्त इकडे शिफ्ट करा. ही टर्म काय निगेटिव्ह, इकडे येऊन काय होणार आहे पॉझिटिव्ह. सो एम इन ब्रॅकेट काय बनणार 2xy प्लस आता कॉन्स्टंटच्या टर्म लिहायच्या. कॉन्स्टंटच्या काय काय टर्म आहे, बी स्क्वेअर एक टर्म आहे आणि प्लस वाय स्क्वेअर इकडे येऊन काय होणार मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे काय बनलं, दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही काय क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ एम. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ एम. मग हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल याचे रूट्स किती बनणार 2, m1 आणि m2 राईट. सो m1 तुम्हाला माहिती असेल, पॉईंट माहिती या राईट, या टँजंटचं इक्वेशन बनेल. m2 माहिती आहे, पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे, स्लोप पॉईंट फॉर्म यूज करा, सेकंड टँजंटचं इक्वेशन बनेल. मेथड्स लक्षात ठेवायचा. टँजंट ॲट दी पॉईंट डायरेक्ट फॉर्म्युला आहे x1 बाय ए स्क्वेअर प्लस y1 अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि टँजंट आउटसाइड दी इलिप्स तुम्ही जर ड्रॉ केली म्हणजे एखादा पॉईंट आउटसाइडला आहे तिथून किती टँजंट्स ड्रॉ होतील 2. या 2 टँजंटचे इक्वेशन तुम्हाला ही मेथड यूज करावी लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन एक फॉर्म करायचं आहे इन टर्म्स ऑफ एम, त्याचे रूट्स बनतील m1 m2 आणि ते यूज करा. आपण एक क्वेश्चन घेऊ तेव्हा आणखी क्लिअर होईल. लिहून घ्या आता फक्त. हे लिहून जायचं आहे, जाऊ नका जायचं, नोटबुक दाखवून मग जायचं. लिहा. झालं लिहून. सर झालं का, लिहून झालं का?
सर क्वेश्चन लिया, राइट डाउन. Write down, show that the line, show that the line 2x plus 3y is equal to 12 is tangent to the ellipse, is tangent to the ellipse. 4x square plus 9y square, 4x square plus 9y square is equal to 72, is equal to 72. काय यूज करणार सांगा. हे बघा, आपल्याला काय क्वेश्चन काय आहे की ही जी लाईन आहे ही टँजंट आहे की नाही हे आयडेंटिफाय करायचं आहे. सो यासाठी आपण काय यूज करणार, कंडिशन ऑफ टँजन्सी. कंडिशन ऑफ टँजन्सी काय होती, राईट. एखादी लाईन टँजंट कधी असेल, जेव्हा सी ची व्हॅल्यू, या दोन व्हॅल्यू सेम असतील, सी ची व्हॅल्यू आणि या टर्मच्या व्हॅल्यू या दोन्ही जेव्हा सेम असतील, ॲट दॅट टाइम वी कॅन कन्क्लूड गिवन लाईन इट इज टँजंट टू द इलिप्स. सो आपल्याला हे प्रूव्ह करायचे, सी ची व्हॅल्यू आणि √a²m² + b² याच्या व्हॅल्यूज दोन्ही काय असायला पाहिजे, इक्वल. ठीक आहे, ओके. आता एक एक व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूयात. इथे लिहून घेऊ आपण की कंडिशन ऑफ टँजन्सी काय आहे. व्हॉट इज कंडिशन ऑफ टँजन्सी, C should be equal to plus minus √a² m² plus b². सो हे प्रूव्ह करायचं आहे, दोन्ही व्हॅल्यू सेम पाहिजे. गिवन लाईन आहे, राईट. लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे, 2x plus 3y is equal to 12. याला तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल, y is equal to mx plus c या फॉर्ममध्ये. कसं लिहिणार लास्ट बेंच, y is equal to mx plus c लिहायचं, y is equal to mx plus c. अरे याला कसं कन्वर्ट कसं करणार, हां कसं करणार, 3y is equal to -2x plus 12. नेक्स्ट, करेक्ट ना. हां, सो y is equal to -2/3x plus 12/3. सो काय बनलं इक्वेशन, y is equal to -2/3x plus 4. सो याला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे, कशाची कम्पेअर करायचं आहे, y is equal to mx plus c. फ्रॉम दिस what is value of m, -2/3, and what is value of c, 4. सो c ची तर व्हॅल्यू भेटली, किती आहे, 4. राईट. सो आता आपल्याला टर्म कॅल्क्युलेट करायची, √a² m² plus b². सो m ची तर व्हॅल्यू माहिती, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ m, -2/3. कसल्या व्हॅल्यूज लागतील, a² b². ते कुठून भेटणार तुम्हाला, इक्वेशन ऑफ इलिप्स म्हणून. राईट डाऊन इलिप्सचं इक्वेशन लिहा. 4x² plus 9y² is equal to 72. कसं करणार, a² b² चे व्हॅल्यूज फाइंड आउट. हां, कितीने डिवाइड करणार, इथे 1 पाहिजे ना, 4 ने नाही. इथे काय पाहिजे तुम्हाला, आपलं इक्वेशन काय, इलिप्सचं हे इक्वेशन आहे, करेक्ट. हां, सो इथे 1 पाहिजे, मग 72 ने थ्रू आउट डिवाइड करून टाका. सो काय बनणार, 4x² / 72 प्लस 9y² अपॉन 72 इज इक्वल टू 72 अपॉन 72. सो काय बनलं इक्वेशन, x² अपॉन
किती होणार आहे 18 का 72/4 हा 4 खाली येणार ना हां सो किती झाले 18 वाय स्क्वेअर अपॉन 8 इज इक्वल टू 1 सो हे दोन इक्वेशन तुम्ही कम्पेअर केले राईट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए स्क्वेअर 18 अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर 8 कॅल्क्युलेट करत आहे अंडर रूट काय टर्म कॅल्क्युलेट करायची अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करा बरं कॅल्क्युलेट ए स्क्वेअर 18 टाका एम माहिती तुम्हाला आणि बी स्क्वेअर 8 टाकायचं आहे देते का 4 ए स्क्वेअर इज 18 व्हॉट इज एम -2/3 या -2/3 स्क्वेअर करायचा आहे 4/9 बी स्क्वेअर 8 8 + 8 so therefore what you are getting c is equal to under root a square m square plus b square so काय conclusion होणार 2x plus 3y is equal to 12 is a tangent to the given ellipse therefore answer काय म्हणणार तुमचं 2x plus 3y is equal to 12 is tangent to an ellipse given ellipse ही ए स्क्वेअरचीच व्हॅल्यू आहे डायरेक्ट 18 बसली ते 18 याचा स्क्वेअर केलाय 4/9 आणि बी स्क्वेअर किती 8 कळाले का एक्झाम्पल कळाले का हां जमेल का असं एक एक्झाम्पल दिलं तर लिहा लाईनचं इक्वेशन लिहा आणि इलिप्सचं इक्वेशन लिहा सो लाईनचं इक्वेशन आहे x - y = 5 आणि इलिप्सचं इक्वेशन आहे 9x² + 16y² 9x² + 16y² is equal to 144 whether the line is tangent or not हे फाइंड आउट करायचं
आले का किती आले याला पहिले y इज इक्वल टू एम एक्स प्लस सीच्या फॉर्ममध्ये टाकायचं आहे बरोबर ना Yes. तुमचं लाईनचं इक्वेशन काय आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5 हा वाय इकडे शिफ्ट करून टाका मग याला जर तुम्ही कम्पेअर केलं कशाशी y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी सो एमची व्हॅल्यू किती भेटणार एमची व्हॅल्यू किती भेटली 1 आणि सीची व्हॅल्यू किती भेटणार -5 केले का करेक्ट एम लिहिले का 1 आणि -5 हां m1c -5 त्यानंतर ही टर्म कॅल्क्युलेट करा आता √a² m² प्लस b² इथे +-5 आहे करेक्ट ना आपण जे डेरिवेशन केलं होतं +-5 आहे नाही तर मग असं कन्फ्युजन नका करू हे c-5 आलं आहे बट स्क्वेअर रूट तर निगेटिव्ह येणार नाही हां इथे काय +-5 एकदा प्लस यायला पाहिजे किंवा मायनस सो इथे अंडररूट काय भेटते तुम्हाला 25 करेक्ट हां सो √25 काय झालं +-5 सो सी आणि याच्या दोन व्हॅल्यू काय आहेत सेम याला कितीने डिवाइड केले 144 करेक्ट राइट एक क्वेश्चन लिया the point of contact if the line (8y plus x is equal to 17) 8y plus x is equal to 17 touches the ellipse x square plus 4y square is equal to 17 touches the ellipse x square plus 4y square is equal to 17 x square plus 4y square is equal to 17 so point of contact the direct formula आपल्याकडे correct minus a square m upon c b square upon c let us use this so point of contact how काय formula आहे point of contact चा point of contact is minus a square m upon c b square upon c so या सगळ्या व्हॅल्यूज लागतील आपल्याला m c a square b square राइट सो आताच तुम्ही फाइंड आउट केलं एम त्याच्यानंतर सी फाइंड आउट केला ए स्क्वेअर एम स्क्वेअर सो पहिले लेट अस स्टार्ट विथ इक्वेशन ऑफ लाईन लाईनचं इक्वेशन काय दिलेलं आहे 8y प्लस एक्स इज इक्वल टू 17 याला y इज इक्वल टू एम एक्स प्लस सीच्या फॉर्ममध्ये लिहायचे करेक्ट 8 काय होणार डिवाइड सो इथून m ची व्हॅल्यू काय भेटली -1/8 आणि c ची व्हॅल्यू किती भेटली 17/8 राईट सो m झालं आणि त्याच्यानंतर c फाइंड आउट केला a स्क्वेअर b स्क्वेअर हे कुठून भेटणार फ्रॉम इक्वेशन ऑफ इलिप्स इलिप्सचं इक्वेशन काय दिलं आहे x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल टू 17 सो काय करणार 17 ने थ्रू आउट डिवाइड सो इक्वेशन बनणार x स्क्वेअर बाय 17 प्लस 4y स्क्वेअर अपॉन 17 इज इक्वल टू 1
So from this, what will be value of a square? 17. And what is value of b square? 17/4. हा 4 इकडे येणार, राईट. 17/4. 17/4. करा आता, कॅल्क्युलेशन करा. पहिली टर्म आहे मायनस ए स्क्वेअर एम अपॉन सी. कॅल्क्युलेट दिस. आणि दुसरी टर्म कॅल्क्युलेट करायची बी स्क्वेअर अपॉन सी. सगळ्या व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे. ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, एम, सी. So minus a square, what is a square? 17 into m upon c आणि b square किती आहे? 17/4 divided by c किती आहे? 17/8. x1 -1 b square 2. हे करेक्ट आहे ना? -17 आणि m किती आहे? मायनस. ते मायनस मायनस काय होणार? प्लस. म्हणजे 17/8 अपॉन 17/8 1. इकडे 17 कॅन्सल झाला. हे 8 वरती जाणार. 8/4 होणार. 8/4 किती झालं? 2. सो व्हॉट इज द आन्सर? 1,2. 1,2. झाले का? नेक्स्ट राइट डाउन. एक ट्राय करा. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. राइट डाउन द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट if the line x plus 3 root 2 y is equal to 9 is tangent to the ellipse x plus 3 root 2 y is equal to 9 is tangent to an ellipse x square by 9 plus y square by 4 is equal to 1. You have to find point of contact. करा फाइंड आउट करा. रूट 2 ला तसंच ठेवा. रूट 2 ला काही व्हॅल्यूज वगैरे टाकू नका. हां, डिनॉमिनेटरला आलं तर लास्टला करा मग.
हा लास्टला करा मध्येच काय एम किती येतोय मायनस 1/3√2 मायनस 1/3√2 ठीक आहे रूट टूने मल्टिप्लाय केलं ना मल्टिप्लाय केलं आणि सी किती आलं 3/, 3/√2 असं कसं आलं 3/√2 मग √2ने मल्टिप्लाय डिवाइड केलं ना मग 3√2 होणार ना हे. हां नाही गेलं तरी चालेल रेशनायचं डायरेक्ट लास्टला जेव्हा तुम्ही पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट निघेल ना तेव्हाच करा डायरेक्ट x11 y1 4 into √2/3 x1 किती आलं आहे 1 1 येतोय आणि y 4√2/3 x किती आलं आहे 1 आणि y किती आलं आहे 4√2/3 हा 3 कॅन्सल झाला हां करेक्ट 9 येणार आहे करेक्ट एक्सची व्हॅल्यू किती आली 1 आणि वायची व्हॅल्यू किती आली आहे 4√2/3 Next लिया the value of k if 3x plus 4y plus k is equal to 0 touches the ellipse 9x square plus 16y square is equal to 144. याचा अर्थ काय जी गिवन लाईन आहे इट इज व्हॉट दिस लाईन टचेस दिस इलिप्स टचेसचा मिनिंग काय झाला दिस लाईन इज
tangent to the ellipse. So it must satisfy condition of tangency. Right? जर ही लाइन tangent आहे, it should satisfy condition of tangency. Condition of tangency काय आपली C should be equal to plus minus under root a square m square plus b square. करा एक एक फाइंड आउट करायला घ्या. फर्स्ट इज लाइन 3x plus 4y plus k is equal to 0. y is equal to mx plus त्याच्या फॉर्ममध्ये पुट करा. 4y will be equal to minus 3x minus k. So y will be equal to minus 3 by 4x plus minus k by 4. So if you compare this with y is equal to mx m into x plus c, m ची व्हॅल्यू किती आली मायनस 3 बाय 4, c ची व्हॅल्यू किती आली मायनस k बाय 4. देन अबाउट इलिप्स इक्वेशन काय आहे 9x स्क्वेअर प्लस 16y स्क्वेअर इज इक्वल टू 144. 144 ने डिवाइड करा, you will get x square by 16, y square by 9 is equal to 1. So a square will be 16, b square will be 9. Now given line is tangent, right? Line क्या दिले? Line is tangent to the ellipse. So we can write condition of tangency. C should be equal to plus minus under root a square m square plus b square. Value substitute करा. Three by root 2. ठीक है करेक्ट है. सी ची व्हॅल्यू किती मायनस के बाय 4, ए स्क्वेअर 16, देन एम स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर झाला 3 चा स्क्वेअर 9, 9 बाय 16, बी स्क्वेअर 9. किती आले मायनस के बाय 4 इज इक्वल टू करेक्ट. सो याला आपण काय लिहिणार प्लस मायनस 3 रूट 2 करेक्ट ना. सो एकदा प्लस घ्या एकदा मायनस. सो मायनस के बाय 4 इज इक्वल टू 3 रूट 2 मायनस के बाय 4 इज इक्वल टू मायनस 3 रूट 2. के किती झाला इथून करेक्ट ना. मायनस मायनस गेलं के इज इक्वल टू किती आलं 12 रूट. ठीक आहे.
झाले का? हे बघ काय काय पॉईंट डिस्कस केले एकदा बघा. हे बघा दोन टाईपचे, लक्ष द्या, दोन टाईपचे टँजंट्स ड्रॉ होतील. एक काय टँजंट ॲट दी गिवन पॉईंट आणि दुसरं काय टँजंट फ्रॉम दी गिवन पॉईंट. ॲट दी पॉईंट असेल तर किती टँजंट्स येणार आहे? ओनली वन. हां, एकच टँजंट तुम्हाला ड्रॉ करता येईल आणि त्या टँजंटचं इक्वेशन काय असणार आहे? x(x1) अपॉन a स्क्वेअर प्लस y(y1) अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. टँजंट ॲट दी गिवन पॉईंट. ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट काय? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि कंडिशन ऑफ टँजन्सी. पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मायनस पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असतो? मायनस a स्क्वेअर m अपॉन c आणि y1 जो सेकंड y कोऑर्डिनेट आहे, y कोऑर्डिनेट काय? b स्क्वेअर अपॉन c. हा काय झाला? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि एखादी लाईन ही टँजंट कधी असणार? वेन दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड. c ची जी व्हॅल्यू आहे, c म्हणजे काय झाला? y इंटरसेप्ट ऑफ लाईन. याची जर व्हॅल्यू √a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर याच्या इक्वल असेल, वी कॅन कन्क्लूड गिवन लाईन इज टँजंट टू दी इलिप्स. ठीक आहे, ते एक लक्षात ठेवायचं आहे. आफ्टर दॅट याचे एक्झाम्पल आपण उद्या सॉल्व्ह करूया. टँजंट फ्रॉम दी गिवन पॉईंट. इथे तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे इन टर्म्स ऑफ m, राईट, कारण दोन टँजंट्स ड्रॉ होतील फ्रॉम दी गिवन पॉईंट आणि मग स्लोप पॉईंट फॉर्म यूज करून आपण टँजंटचे इक्वेशन्स फाइंड आउट करू शकतो. राईट. सो हे बघा आता याच्यात जे आहेत क्वेश्चन्स आपण जे लास्टचे MCQ सॉल्व्ह केले, व्हॅल्यू ऑफ k झालं किंवा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, असे क्वेश्चन्स तुम्हाला भेटतील. सो फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे. लक्ष द्या, आता उद्या येताना काय लिहून आणायचे? सर्कल म्हणजे फक्त तुम्हाला टँजंट्सचे पार्ट्स लिहायचे. आपण सर्कलला डिस्कस केलं होतं. इक्वेशन ऑफ टँजंट, त्याची पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि कंडिशन ऑफ टँजन्सी. सो सर्कलसाठी पॉईंट लिहायचा आहे तो. त्यानंतर पॅराबोलासाठी सेम पॉईंट आणि इलिप्ससाठी टेबल बनवला तरी चालेल. म्हणजे पहिल्या कॉलममध्ये काय येणार? इक्वेशन्स ऑफ कोनिक्स, सर्कलचं इक्वेशन, पॅराबोलाचं इक्वेशन, इलिप्सचं इक्वेशन. सेकंड कॉलममध्ये काय येणार? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा इक्वेशन ऑफ टँजंट. थर्ड कॉलममध्ये काय येणार? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. आणि फोर्थ कॉलममध्ये काय येणार? कंडिशन ऑफ टँजन्सी. आणि फक्त मग आपला हायपरबोलाचा जर एक पार्ट झाला, तुमचा कंप्लीट टेबल होऊन जाईल. सो उद्या टेबल बघा, ज्यांना जमलं त्यांनी बनवून आणा. अदरवाईज लास्टला हायपरबोला झाल्यानंतर आपण तो टेबल एकदा ड्रॉ करूया. क्लिअर आहे का? आजचा पार्ट क्लिअर आहे का? हां, ठीक आहे. सो उद्या आपण टँजंट फ्रॉम दी गिवन पॉईंट याचे एक्झाम्पल काय सॉल्व्ह करून बाकी मग MCQs बघूयात.